एकीकडे महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। निवडणुकांसाठी अर्थात मतदान करण्यासाठी मतदारांच्या रांगा मतदान केंद्रांवर पाहायला मिळतात। मात्र माझ्या मागच्या बाजूला जी रांग आपल्याला दृश्यांमध्ये दिसते ही रांग नाशिकमधली आहे। मात्र ही रांग मतदान केंद्रावरची नाहीये, तर मिसळ खवय्यांची ही रांग आहे। नाशिकमधल्या सुप्रसिद्ध अशा अंबिका मिसळच्या बाहेर आपण आहोत आणि त्या ठिकाणी मिसळ खाण्यासाठी अशा पद्धतीने नाशिककरांची गर्दी आपल्याला झाल्याचं पाहायला मिळते। अनेक नाशिककर जे आहे ते मतदान करून आपल्या मतदानाचा हक्क बजावून आता मिसळसाठी आलेले आहेत। तुम्ही मतदान केलंय का? हो, आम्ही मतदान केलंय। मतदान केल्यानंतर ही जी रांग लावलेली आहे ही कसली रांग आहे? हे मिसळची रांग आहे। येस येस। मतदानात रांग होती का? नाही, मतदानात नव्हती, इथं जास्त आहे। इथं जास्त गर्दी। ताई तुम्ही केलं का मतदान? हो केले। मतदान करून आलात? आपण बघतोय हे नाशिककर आहे, ते खरं तर मतदान करून मिसळसाठी आलेले आहे। तुम्ही ताई जाऊन आलात का? हो केलं मतदान। कुठे होतं तुमचं मतदान? पीवेजीला। बरं। ताई तुम्ही केलं मतदान केलं? ही जी रांग ही कसली? मिसळ खाण्यासाठी। आता असं वाटतंय की हातभर तक्रारींसाठी बोटभर उपाय म्हणून मतदान करावं लागलं ह्या वर्षी। काय तक्रारी होत्या इतक्या? खूप तक्रारी आहे, आता काय सांगणार आहे। बॅड पॉलिटिशियन्स घडवण्यासाठी आपल्यासारखे लोक कारणीभूत आहेत, असंच म्हणावं लागणार आहे। राजकारण जे चाललंय ते खूपच एंटरटेनिंग आहे, बाकी काय नाही सांगू शकत आता। छान चाललंय सगळं। आपण बघतोय आणखी काही नाशिककर आहेत। ताई तुम्ही देखील मतदानाचा हक्क बजावून आलेला आहात आणि मिसळसाठी रांग लावली। मतदानासाठी रांग होती का? मतदानासाठी एवढी रांग नव्हती जेवढी मिसळसाठी आत्ता आहे। ताई तू? हो केलं मतदान। तुझं पहिलं मतदान होतं? नाही केलं होतं। तुम्ही सगळ्या फॅमिलीला घेऊन मिसळच्या दुकानावर आलेला आहात, हॉटेलमध्ये आला आहात, मतदान केलंय? केलंय सर, मतदान केलंय। आम्हा तिघांनी मतदान केलं आहे। छान मतदान करून बरं वाटलं, एक समाधान वाटलं। हक्क आपला बजावल्याचं सर्व महाराष्ट्राने त्याचा आनंद घ्यावा, आपला हक्क बजावा। हे एकच शस्त्र चांगलं आहे सर्वांसाठी, ते त्याचा वापर करावा। नाशिकच्या मिसळमध्ये असं काय आहे की मतदानाला रांग नाही मात्र मिसळला रांग आहे? हे तुम्ही एकदा ट्राय केल्यावर तुम्ही मतदान झाल्यानंतर पण वारंवार इथं मिसळ खायला याल। नाशिक हे मिसळचा हब झालेला आहे। नाशिकमध्ये फार विविध प्रकारच्या मिसळ आहेत आणि लोक मतदान झाल्यानंतर इथं स्पेशली गर्दी करतातच नेहमी मिसळ खाण्यासाठी। मिसळ हब म्हणून फेमस आहेत नाशिक। आपण बघतोय आणखी काही नाशिककर आपण हे सगळे बघतोय रांगेमध्ये उभे आहेत। इकडे काही नाशिककर बसले, तुम्ही देखील मिसळला रांगेमध्ये बसलायत, काय अनुभव आहे तुमचा? खूप छान मिसळ आहे इथली आणि मतदान करून आलो आम्ही, म्हणून आलो इथं मिसळ खायसाठी। कुठे होतं तुमचं मतदान? मतदान मसरूळ। हो। मिसळ सारखी सर मिसळ राजकारणात सध्या पाहायला मिळते। खूप तसेच झाले, सगळे सारखे झाले। मिसळ आणि राजकारण सारखंच झाले यात महाराष्ट्राचं राजकारण। काय काय मिसळ आणि राजकारण दोन्ही समीकरण एक झालेले आहेत सध्या आज। हां, त्याच्यामुळे जे नाशिक हे जे आहे खास मिसळसाठी पूर्ण देशभरात मानलं गेलेलं आहे, एक हब म्हणून आहे नाशिकला। आपल्यासोबत आणखी काही नाशिककर आहे, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। दादा, मिसळला रांग दिसतीये, मतदान केंद्रांवर जी रांग पाहायला पाहिजे ती आज मिसळच्या केंद्रांवर आहे, मात्र मतदान करून आलेले आहे, एक चांगली गोष्ट आहे। हो, मतदान केलेलं आहे आणि मी सर्वांना आवाहन करेल की सर्वांनी मतदान करावं, कारण ही एकमेव संधी दिलेली आहे भारतीय संविधानाने की जिथे आपण आपलं भविष्य आपल्या हाताने घडवू शकतो। शिक्षण वगैरे आपण घेतोच आहेत, परंतु राजकारणामध्ये सक्रिय होऊन मतदान करणं हा प्रत्येक नागरिकाचा हा मूलभूत अधिकार आहे आणि हा आपल्याने सगळ्यांनी बजवायला हवा आणि तो पण विचार करून बजवायला हवा। कारण कसं आहे, राजकारण हे समाजकारण असावं, धार्मिकतेवरती नसावं। म्हणजे कुठल्याही पक्षाला विरोध नाही, कुठल्याही पक्षाचं समर्थन नाही, परंतु राजकारण ज्या पातळीवरती गेलं आहे ती पातळी आपण जे युवा आहेत किंवा जे आपले वयस्कर आहेत त्यांनीच उंचवायला लागेल आणि उंचवण्यासाठी एकच उपाय आहे, सगळ्यांनी मतदान करावं। अतिशय सुंदर अशा प्रकारची प्रतिक्रिया आणि भावना व्यक्त केली आहे। काका, तुम्ही मतदान करून आलात का? यस, मतदान केलंय। मतदान करा नाशिककर। मग मिसळला आलात? हो, मतदान करून मिसळला। नेहमीच रुटीन की? नेहमी रुटीनच मतदान झालं की मिसळ? आपण बघतो हे नाशिककर आहे आणि आणखी काही नाशिककर आहे, तुम्ही मतदान केलं का? हो। बरं, मग आता काय मिसळ? आता मिसळची टेस्ट घेऊया, खूप वर्षांनी मिसळ खायला आलो मी पण। हो का? हो। कुठले तुम्ही? मी पफरवानीच आहे, पाहायला नाशिकला 40 वर्षापासून।
आपण बघतोय नाशिककरांच्या या मिसळ खाण्यासाठीच्या रांगा आपल्याला नाशिकमध्ये पाहायला मिळत आहे. खरं तर मतदान केंद्रांवर ज्या प्रकारे रांगा लागतात त्या प्रकारच्या रांगा ज्या आहे त्या या अशा मिसळच्या ठेल्यावरती आणि दुकानाच्या वर आपल्याला लागलेला पाहायला मिळतं. आपण आतमध्ये ज्या ठिकाणी ही मिसळ प्रोसेस केली जाते बनवली जाते त्या ठिकाणी देखील जाणार आहोत. त्या ठिकाणची ही गर्दी बघतोय. हे मिसळ बनवणारे सगळे कारागीर आहे आणि नाशिकमध्ये खरं तर मिसळ खाण्यासाठी शौकीनांची प्रचंड गर्दी असते. नाशिकची ही प्रसिद्ध अशी काळ्या मसाल्याची मिसळ आहे. आपण हे व्यावसायिक आहेत त्यांच्याशी देखील बोलणार आहोत. दादा, सकाळी किती वाजता मिसळ सुरू झाली आहे? 8 वाजता साधारण 8 वाजेपासूनच गर्दी कंटिन्यू चालू आहे. तर तुम्हाला रांग ही नवीन नाहीये, मात्र आज मतदानाच्या दिवशी हो आज जरा लोकांचा पण उत्साह जास्त आहे. खूप एवढी गर्दी म्हणजे राहतेच नेहमी, पण आज जरा जास्त उत्साह आहे लोकांमध्ये पण. आणि बरेचसे लोक हे मतदान करूनच आलेले. तुम्ही केलं का मतदान? नाही, आम्ही आता हे सगळं आवरून मग करणार आहोत मतदान. मतदान करणार ना? नक्की नक्की 100% सगळ्यांनी मतदान केलंच पाहिजे. 100% सगळ्यांना आपला मतदाराचा हक्क आहे तो बजावलाच पाहिजे. आपण बघतोय खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणाची एकीकडे मिसळ झालेली आहे आणि अशा सगळ्या मिसळच्या राजकीय वातावरणामध्ये नाशिककर एकीकडे मिसळ खाण्याचा आनंद घेत आहे आणि प्रत्येक हॉटेलमध्ये किंवा नाशिकच्या या सुप्रसिद्ध जे हॉटेल्स आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीने हे सगळे नाशिककर जे आहे ते मिसळचा आनंद घेत आहे. आपल्या कुटुंबासोबत आपल्या मित्रांसोबत हे सगळे नाशिककर जे आहे ते मतदानाचा हक्क बजावून अशा पद्धतीनं मिसळ खाण्यासाठी एकवटल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. नाशिकचं खरं तर वातावरण आता आल्हाददायक आहे. थंडी आहे आज सकाळपासून आणि या थंडीच्या वातावरणामध्ये गरमागरम मिसळ आणि राजकारणाचं तापलेलं वातावरण यामुळे राजकारणाची झालेली मिसळ ही आजच्या मतदानानंतर तरी बदलेल का, अशा प्रकारचा प्रश्न या सर्वांच्या मनात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक.